नमस्कार दादा, कृषी विकास राहुल या चॅनलवर मी राहुल तुमनं मनपासून स्वागत करस। आज आपण ह्या पीक मायलेत आणि केळी या पीक मा सध्या आपले जो प्रॉब्लेम देखाल भेटणार तो म्हणजे पोगा आटकिराना, पोगा सरंडी नाही गिराना। जसं की आयडिया का तुम्ही इकडे अहो पोगा असा वाकडा तिकडा वैराना, असा पोगा आटकी जायराना आणि तो सरंड नाही गिराना। तर मित्रांनो, असं जर प्रॉब्लेम वैराना असेल तर याला आपण काय करायला पाहिजे हे मी तुम्हाला आडे सांगण्याचा प्रयत्न करा। तर जर असा प्रॉब्लेम इराना तर केळीना पोगा सरळ निघत नाही, वाढ होत नाही, तडे अटकी जायला रास, त्याला चटका सुद्धा बस राहणार, ऊन जास्त पडी राहणार असेल तर अशा वेळेस काय करायला पाहिजे तर खालताही कॅल्शियम म्हणजेच कॅल्नेट लिक्विड जेनमा ऑक्साईड फॉर्म मा आहे आपले प्रति एकरले 2 लिटर सोडणं गरजेचं आहे। आणि ते सोडानंतर त्याना बरोबर तुम्ही आहे ना बोरॉन हाई 500 ग्रॅम लेणं खूप गरजेचं आहे। असं जर तुम्ही नियोजन करत तर तुम्हाला तो जो पोगा अटकी राहणार तो तुमले सरळ निघताना दिसीन आणि पोगा अटकावणी। आणि देखा सध्या आहे ना पीक मास तुमले सध्या चटका पडेल सारखं दिस राहणार, पीक बै जाईराना, पोगा बैराना, पानं बैरानात। मग अशा वेळेस आपण काय कराना, अशा वेळेस एक ऑर्थोसिलिसिक ऍसिड म्हणून एक प्रोडक्ट आहे, ते तुम्ही प्रिव्ही लाईफ सायन्सनं ओसा सुद्धा वापरू शकता किंवा पाटील बायोटेकना अपसिल ओएस सुद्धा लिहू शकतात। तर या अपसिल ओएस ना डोसचे 30 ml प्रति पंपाले लेणं आहे आणि फवारणी करणं आहे। तुम्ही जर या पद्धतीने फवारणी करी तर तुम्हाला पीक माय हाव जो पोगा अटकाना प्रकार आहे तो किंवा केळीना पोगा बैराना असेल, पानं बैराना असतील तर हा प्रकार तुमच्याकडे तामिल देखील। आणि जर हाही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त केळी उत्पादक शेतकरीसना ग्रुपले हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि आपल्या चॅनलले सबस्क्राईब करल्या। धन्यवाद।